सुरुवातीला एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अनुसूचित जाती आणि जमातीमधील उपवर्गीकरणाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे। राज्य सरकारला वर्गीकरण आता त्यामुळे करता येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा निकाल दिलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, खरं तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी खूप मोठा निर्णय दिलाय असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। कारण अनुसूचित जाती आणि जमातीमधील उपवर्गीकरणात सुप्रीम कोर्टाने आता परवानगी दिली आहे। त्यामुळे राज्यांकडे ते अधिकार जे आहेत ते जातींमधील उपवर्गीकरणाचे ते गेलेले आहेत। सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल झालेली होती। पंजाब सरकारच्या कडनं हा निर्णय खरं तर दिला गेलेला होता 50% जास्त, आणि त्या विरोधात ही याचिका दाखल केलेली होती। त्यावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि कोर्टानं 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं 6 विरुद्ध 1 अशा बहुमतानं हा निकाल दिलेला आहे। त्यामुळे आता राज्यांकडे एसटी आणि एसटी समाजातील उपवर्गीकरणाचे जे अधिकार आहेत ते जास्त प्रमाणात गेल्याचं आपल्याला कोर्टाच्या निर्णयामुळे बघायला मिळणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर अनुसूचित जाती आणि जमातीमधील उपवर्गीकरणाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे आता राज्य सरकारला एसटी आणि एसटी मध्ये वर्गीकरण करता येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा निकाल दिलाय।